गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा संदीप टेंगसे सोबत. 5 मार्च रोजी मॅथ 1चा पेपर आहे आणि मॅथ 1मध्ये 40 पैकी 40 मार्क घ्यायचे म्हणलं की पहिले 8 मार्क हे कंपल्सरी पडलेच पाहिजेत, नाही का? त्यासाठी पहिला चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चे 2019 पासून ते 2024 मार्चपर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेऊन येत आहे. सर्वांनी लक्ष द्या. तर आता MCQ पाहूया. बघा, या ठिकाणी पहिला MCQ दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची. dx dy आणि 7 दिलेले. dyची आवश्यकताच नाही आहे इथं. dx/d जर आपण केलं 49/7 तर हे ऑप्शन येतं तुमचं या ठिकाणी. सेम दुसरा क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे, फक्त yची किंमत काढायची आहे. म्हणजे dy/d करावं लागेल. -63/7 -9 आन्सर येऊन जाईल याचं. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. अगदी सोपा प्रश्न असतो. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 5 4 जा -20 -21 -7 3 जा 20 मायनस मायनस प्लस होईल या ठिकाणी. 1 उत्तर येईल मित्रांनो. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू इथं ठेवावी लागेल 1 ठेवल्यावर हे 4, इकडं मायनस झाल्यावर होतील 50 5 3 जा 15 3 आन्सर येईल मित्रांनो. त्यानंतर पाचवा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. सेम 3 5 जा 15 -8 15मधनं 8 गेले 7 आन्सर येईल मित्रांनो याचं पण. टू ग्राफ द ग्राफ ऑफ x + 2y 4 फाइंड x. yची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर 4 - 2 आन्सर येईल बी ऑप्शन. अशा पद्धतीनं MCQ आलेले होते. 2024चा जो जूनचा पेपर आहे, जून जुलै सप्लिमेंटरी ज्याला आपण म्हणतो, ती प्रश्नपत्रिकासुद्धा करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 1 मार्कच्या क्वेश्चनकडे जो सेम क्वेश्चन आहेत पहा. पहिल्या क्वेश्चनमध्ये dx दिलं आहे, डी दिलं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणजे फक्त इथं क्रॅमर्स रूलचा वापर केला. हे लिहिणं गरजेचं आहे. अर्धा मार्क असतो त्याला. dx/d 5. टू ड्रॉ ग्राफ हा पण सेम क्वेश्चन आहे. y काढायचं, एक्सची किंमत आपण ठेवल्याच्यानंतर y येतं 3. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सम ऑफ फादर्स एज ट्वाईस. इथं फक्त तुम्हाला अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन इक्वेशन तयार करायचं आहे. त्यासाठी वडिलांचं प्रेझेंट एज एक्स गृहीत धरलं आणि मुलाचं y, तर तुम्हाला इथे सांगितलं द सम ऑफ फादर एज अँड ट्वाईस द एज ऑफ सन. ट्वाईस म्हणजे 2y, x + 2y आणि ते 70 होईल. 4 7 जा 21 2 3 जा 6 सॉरी 4 7 जा 28 2 3 जा 6 22 आन्सर येईल याचं. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे 15x. हे क्वेश्चन फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. x + y आणि x - yच्या किमती काढायला सांगतात. 2 वेळेस आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. x + yची किंमत काढायची असेल, इथं काय असतं, जे व्हेरिएबल आहेत त्यांचे कोएफिशियंट अल्टरनेट इक्वल असतात. ॲडिशन केल्याच्यानंतर x + yची किंमत मिळते. ओके. आणि त्या ठिकाणी त्याच्या पुढं बघा सेम क्वेश्चन आलेला आहे 2024 इथंच x - y काढायचं आहे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजेल या पद्धतीनं सबट्रॅक्शन करायचं आहे. व्यवस्थित लिहायचं, काय केलं काय नाही. 1 मार्क त्या ठिकाणी मिळेल. कुठंही लिहिण्यामध्ये कुचराई करू नका. ओके. तर हा झाला पहिल्या धड्याचे MCQ. पहिल्या जे क्वेश्चन कंपल्सरी आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा. दुसरा व्हिडिओ लवकरच चॅनलवर टाकण्यात येईल. थँक्यू.